नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर येत्या शनिवारी आलेली आहे भागवत एकादशी। तर ही 11 जुलै रोजी आलेली आहे। या एकादशीला योगिनी एकादशी असं देखील म्हटलं जातं। विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी विशेष महत्त्व आहे। हा दिवस भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी आणि कुंडलीतील विवाहाचे योग बळकट करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते। हे व्रत केल्याने पूर्वजन्माचे दोष आणि पापे नष्ट होतात, ज्यामुळे विवाहातील अडथळे दूर होतात। विष्णू आणि लक्ष्मीची पूजा केल्याने इच्छित आणि चांगला जीवनसाथी मिळतो। हे व्रत वैवाहिक सौख्यासाठी आवश्यक असलेले गुरु ग्रह मजबूत करते। मंडळी, आज मी तुम्हाला असं सांगणार आहे की ज्या मुलांचं किंवा मुलींचं एकमेकावरती प्रेम आहे, परंतु काही कारणास्तव मुलाचे घरातले तयार नाहीत किंवा मुलीचे घरातले तयार नाहीत, त्यासाठी अत्यंत साधा सोपा हा उपाय आपल्याला करायचा आहे। तर अशा या पवित्र दिवशी आपल्याला तुळशी मातेची 11 पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे, ज्यामुळे मुलांच्या कुंडलीमध्ये कितीही भयंकर दोष असेल तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल। तर बघा, मुलगा किंवा मुलगी हे लग्नाला तयार आहेत, पण घरचे नाही म्हणतायत। कारण काय तर गुरु शनी आमने सामने आहेत, विष्णू दोष आहे। घराण्यात आधी कोणी तुळशीचा अपमान केला, एकादशी मोडली, विष्णूंचा कोप झाला, वडीलधाऱ्यांचा विरोध, कुलदेवतेचा विरोध, समाजाचा विरोध, 5-7 वर्ष प्रेम आहे पण लग्न होत नाही। पण 11 जुलै कामिका एकादशी आहे। या दिवशी तुळशीची पूजा केली की विष्णू स्वतः लक्ष्मीला घेऊन येतो, शनीचा कोप शांत होतो। आज सांगते तुळशीचा असा उपाय जो घरच्यांचेही मन बदलून 21 दिवसात लग्न लावतो। बघा, आपल्याला या दिवशी 11 तुळशीची पाने ही आदल्या दिवशीच आपल्याला तोडून ठेवायची आहेत आणि एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहेत, कारण पाने आपल्याला टवटवीत ताजी हवीत। कारण बघा, एकादशीच्या दिवशी तुळशीला आपण स्पर्श करत नाही, तसे तिचे पाने वगैरे तोडत नाही, त्यामुळे आदल्या दिवशी तुळशीचे 11 पाने आपण आणायचे आहेत। मंजिऱ्यासहित तोडू नका, नख लावू नका, फक्त आपल्याला तुळशीची पानं व्यवस्थितपणे तोडून घ्यायची आहेत। तुळशीला कोणत्याही प्रकारची इजा होता कामा नये। तसेच आपल्याला केशर घ्यायचं आहे, थोडंसं केशर घ्यायचं आहे, चंदन पावडर घ्यायचे आहे, काळे तीळ 1 चमचा घ्यायचा आहे, पिवळा दोरा आणि 5 बदाम, गंगाजल आणि तुपाचा दिवा, बस एवढेच साहित्य आपल्याला लागणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडेल की हा उपाय कोणी करावा? तर हा उपाय स्वतः मुलगा किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे, परंतु आजकाल आपण पाहत असतो की मुलांना इतका वेळ नसतो, त्यामुळे हा उपाय मुलाची आई करू शकते, बहीण करू शकते, मुलाची वहिनी पण करू शकते। तर घरातील कोणत्याही सदस्याने हा उपाय मुलांच्या लग्नासाठी करायचा आहे, फक्त घरातल्या सदस्यांनीच करायचा आहे, बाहेरच्या लोकांनी करायचा नाही, कारण त्याचा लाभ होत नाही। तसेच बघा, तुम्हाला काय करायचं आहे की जी आपल्याला तुळशीची 11 पाने आणायची आहेत, तर ती आपल्याला काय करायचं आहे, आदल्या दिवशी तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे। म्हणजे सूर्योदयापूर्वी तुळशीला हात जोडून प्रार्थना करा की हे तुळशी माते, माझ्या मुलीच्या विवाहासाठी 11 पाने दे, मंजिरासहित तोडा। एकादशीला तुळस तोडली तर दोष लागतो, म्हणून आदल्या दिवशीच आपण ही पानं तोडून ठेवायची आहेत। मग जर मुलाची आई हा उपाय करत असेल किंवा बहीण हा उपाय करत असेल, तरी देखील तिने सकाळी लवकर उठायचं आहे आणि मग अंघोळ वगैरे करून घ्यायची आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत। एका ग्लासमध्ये तुम्हाला तुळशीची पाने, एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तुळशीचं पान टाकायचं आहे आणि ते पान पूर्ण घरामध्ये तुम्हाला ते पाणी शिंपडायचं आहे। मुलांचं बेडरूम असेल, जरी मुलं तिथं राहत नसतील तरी देखील मुलांचं बेडरूम असेल तिथे देखील ते पाणी शिंपडायचं आहे। पूर्ण घरामध्ये हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे। यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास मदत होत असते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतात। मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग देखील निर्माण होत असतात। तर असं तुम्हाला करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर जायचं आहे, तिथे बसायचं आहे, तिथे तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, कारण आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, श्री हरी विष्णू माता लक्ष्मी आई, गणपती बाप्पा आहेत। तर एकादशी असल्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर त्यांना अभिषेक देखील तुम्ही करू शकता। अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे, विधिवत त्यांची पूजा करून घ्यायची आहे। त्यांना आवडणारी पिवळी फुले आहेत ती ठेवायची आहेत, पिवळी मिठाई आहेत किंवा केळीचा नैवेद्य देखील तुम्ही दाखवू शकता, तुळशीपत्र आहे तर ते देखील तुम्ही अर्पण करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जी तुळशीची 11 पानं आहेत
तर ते एका प्लेटमध्ये घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की थोडंसं केशर आहे किंवा चंदन आहे तर ते थोडंसं ओलं करायचं आहे. आणि तुळशीची जी पानं आहेत ती स्वच्छ पुसून घेतलेली आहेत. तर तुळशीच्या पानांना चंदनाचा आणि केशरचा टिळा तुम्हाला लावायचा आहे. कारण विष्णू चंदन म्हणजे शीतलता, घरात शांती. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की ही जे तुळशीची 11 पाने आहेत ती पिवळा धागा आहे. तर त्या पिवळ्या धाग्यामध्ये आपल्याला 11 पाने तुळशीची ओवून घ्यायची आहेत. आणि 5 बदाम देखील आपल्याला त्याच्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत. कारण बदाम म्हणजे बुध, गुरु, बुद्धी अधिक विवाह, यासाठी आपल्याला बदाम देखील त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे ओवून घ्यायचे आहेत. त्याची अशी एक तुम्हाला माळ तयार करायची आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जी तुळशीची माळ आहे तर ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे. आपल्या देवघरामध्ये श्री हरिविष्णू माता लक्ष्मीचा फोटो असेल आणि तिथे तुम्हाला असं बोलायचं आहे. आणि त्याच्या साईडला तुम्हाला काळे तीळ आहेत तर ते थोडेसे बाजूला ठेवायचे आहेत. कारण काळे तीळ शनीसाठी आहेत. मुलांचं किंवा मुलीचं तुम्हाला 3 वेळा नाव घ्यायचं आहे. आणि मग तुम्हाला बोलायचं आहे की हे श्री हरी विष्णू माता लक्ष्मी, हे शनी देवा, हे तुळशी माते, माझ्या मुलांच्या मुलीच्या विवाहातील घरच्यांचा विरोध आहे. गुरु शनीचा दोष, विष्णू दोष, वंश दोष सर्व नष्ट कर, घरात समंती येऊ दे, लवकर लग्न लावून दे. नंतर मग तुम्हाला 11व्या हा मंत्र बोलायचा आहे. तुम्हाला माळ तुमच्या हातामध्येच घ्यायची आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम तुळशीये नमः असं तुम्हाला 11 वेळा बोलायचं आहे. हा मंत्र व्यवस्थितपणे तुम्हाला बोलायचा आहे. आणि मग याच्यानंतर तुम्हाला ही जी तुळशीची माळ आहे तर ती श्री हरिविष्णूंची मूर्ती असेल, फोटो असेल, तिला घालायची आहे. जर नसेल तर मग बालकृष्णाची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरात असते, त्या बालकृष्णाच्या मूर्तीला ही माळ तुम्हाला अर्पण करायची आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे. तिथे देखील तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. आणि तो दिवा घ्यायचा आहे आणि ते काळे तीळ थोडेसे घ्यायचे आहेत. 1 रुपयाचा शिक्का घ्यायचा आहे. आणि मग तो दिवा तुम्हाला तुळशी मातेला तिथे लावायचा आहे. तुळशी मातेसमोर तुम्हाला तो दिवा लावायचा आहे. आणि जो 1 रुपया आहे तर तो तुम्हाला तुळशीच्या मुळाशी ठेवायचा आहे. थोडेसे काळे तीळ आहे ते देखील तुम्हाला तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचे आहेत. आणि तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि मग तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे तुळशी माते, माझ्या मुलांच्या विवाहामध्ये जे काही अडचणी येत आहेत तर ते दूर होऊन माझ्या मुलांचा जो काही प्रेमी विवाह आहे तर तो लवकरात लवकर होऊ दे. आणि कोणाचीही जी काही घरच्यांचा विरोध आहे तर तो दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होऊ दे. 21 दिवसामध्येच कुंडलीमध्ये लग्नाचे योग मुलांच्या निर्माण होऊ दे असं तुम्हाला बोलायचं आहे. कारण हा उपाय आपण मुलांचा जर प्रेमी विवाह असेल तर त्यासाठीच करत आहोत. म्हणजे जर मुलाला मुलगी पसंत आहे आणि मुलीचे घरचे जर ऐकत नसतील तर त्यासाठी आपण हा उपाय करत आहोत. किंवा जर मुलीला मुलगा पसंत आहेत आणि मुलाचे घरचे जर ऐकत नसतील त्यासाठी हा उपाय आपण करत आहोत. म्हणून तुम्हाला असं बोलायचं आहे. मग तुम्हाला तुळशी मातेला प्रदक्षिणा मारायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय असं बोलायचं आहे. आणि 11 वेळा तुम्हाला तुळशी मातेला प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आणि आपण श्री हरी विष्णूंच्या मूर्तीसमोर किंवा बालकृष्णाच्या मूर्तीसमोर जी तुळशीची माळ आपण तिथे ठेवलेली आहे तर तिची रोजच्या रोज तुम्हाला 21 दिवस पूजा करायची आहे. आणि मग 21 दिवस झाल्यानंतर तुम्हाला जी माळ आहे तर ती तुम्हाला काढायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ती प्रवाहित करायची आहे. मंडळी, तुळस ही विष्णुप्रिय आहे. एकादशी विष्णूंचा दिवस, शनिवार हा शनीचा वार. तसेच भागवत एकादशीला तिन्ही शक्ती एकत्र. तुळशीशिवाय विष्णू प्रसन्न होत नाही. जिथे तुळस तिथे लक्ष्मी, तिथे विष्णू तिथे सुख शांती. गुरु शनी विरोध असेल तर घरात भांडणं, लग्नाला विरोध होतो. तुळशीची माळ घातली की गुरु शनी शांत होतात, घरच्यांची बुद्धी शुद्ध होते. हो म्हणतात 11 विष्णूंचा अंक 21 पूर्णत्व, म्हणून 21 दिवसात रिझल्ट. तर मंडळी, 11 जुलै कामिका एकादशी. घरात तुळस असेल तर आजच 11 पानं तोडा. ज्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध आहे त्यांनी हा उपाय नक्कीच करा. तसेच बघा, तुम्हाला 21 दिवस तुळशी मातेसमोर रोजच्या रोज तुम्हाला संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेस 7च्या नंतर तुळशी समोर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचे, काळे तीळ टाकायचे आहेत. आणि त्या दिव्याखाली तुम्हाला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत, म्हणजे एखाद्या प्लेटमध्ये. आणि तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे.
आणि रोज 21 दिवस तुम्हाला तुमच्या मुलांच्या लग्नासाठी प्रार्थना करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 11 वेळा तुम्हाला बोलायचा आहे. असं तुम्हाला नित्यनेमाने 21 दिवस करायचं आहे. या दिवशी भगवान विष्णूंच्या विष्णू सहस्रनामाचे श्रोताचे तुम्हाला पठण करायचं आहे. 1 वेळा केलं तरी देखील चालेल. तसेच भगवान विष्णूला आणि पिंपळाच्या झाडाला पिवळे वस्त्र किंवा पिवळी फुले अर्पण करायची आहेत. तसेच संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. गरजू व्यक्तीला पिवळे अन्न उदाहरणार्थ पिवळी केळी, हळद, चणा डाळ ही दान करायची आहे तुमच्या यथाशक्तीनुसार. यामुळे देखील मुलांच्या कुंडलीत गुरुग्रह हा मजबूत होतो. तसेच या दिवशी मुलांनी किंवा मुलींनी पिवळे कपडे हे अवश्य घालायचे आहेत. हळदीचा टिळा लावायचा आहे. तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ असेल किंवा दत्त महाराजांचा मठ असेल तर तिथे तुम्ही 1 डझन केळी देखील अर्पण करायची आहेत. मंडळी, असेच नवनवीन व्हिडिओ लग्नाचे पाहण्यासाठी मराठी मेघना ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशनही तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा.